श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर आपण ह्याआधी सुद्धा स्वामींचे वेगवेगळ्या प्रकारे मुकुट बनवले। तर यावेळी माझी खूप इच्छा होती की स्वामींना आपण शिवशाही पगडी करूया। त्यासाठी मी 1-2 व्हिडिओसुद्धा पाहिले। तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी सुंदर असं स्वामींना शिवशाही पगडी बनवू शकता। ह्यासाठी आपल्याला मापाप्रमाणे गोलाकार करून स्वामींच्या डोक्याचं जेवढं माप आहे तेवढा गोलाकार करून आपण त्याला सॅटन रिबीन तुम्हाला आवडेल ते तुम्ही सॅटन रिबीन लावायची। यासाठी आपण मोठी सॅटन आणि छोटी सॅटन रिबीन अशी घेतलेली आहे। तर मोठी रिबीन ही आपल्याला या गोलाकाराला लावायची आणि छोटी त्यावर आपल्याला गोलाकार गुंडाळत जायची आहे। तर ही रिबन आपण गुंडाळताना मागच्या बाजूने थोडीशी खालून अशी आपण गुंडाळून पुढच्या बाजूला आपण मधोमध घ्यायची आणि पुन्हा मागे थोडी खाली घ्यायची। अशा प्रकारे ही सॅटन रिबन जेवढा तुम्हाला घेर हवा असेल तेवढा गुंडाळत आपण गेलो आणि गुंडाळून झाल्यावर त्याचं टोक आपण व्यवस्थित चिकटवलं आणि जशी तुम्हाला सजावट करायची आहे मुकुटाची। माझ्याकडे एक कुंदन खडा होता आणि छोटी खड्यांची माळ होती, ती मी त्या टोपीला पुढच्या बाजूला लावली आणि मण्यांच्या अशा सुंदर माळा होत्या त्या छोट्याशा एका मागे एक अशा कापून 3 माळा मी सोडलेल्या आहे डाव्या बाजूला। आणि अशा प्रकारे सुंदर स्वामींची शिवशाही पगडी आपली तयार झाली। तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी करू शकता। आणि शिवशाही पगडी तयार झाल्यावर आपल्याला खालचा घेर हा एकावर एक असतो, तर तो थोडासा हाताने वर करायचा आहे आणि मागचा घेर आपल्याला थोडासा अगदी हळूवार आपल्याला हा पुढचा भाग वर घ्यायचा आहे। आणि अशा प्रकारे सुंदर ही गोटापट्टी आपण पुढे लावली आणि वरच्या टोकाला आपण छोटीशी गोल्डनची दोरी जी होती ती आपण लावली आणि अशा प्रकारे सुंदर असं स्वामींचा शिवशाही मुकुट आपला तयार झालेला आहे।